ओम बाळू मामा नमो नमः. मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सुरू करण्यापूर्वी आपण मामांच्या चरणी ही एक मोठी प्रार्थना नक्कीच करावी. हे गुरुमाऊली, आमचे जीवन फक्त तुम्हीच चालवता, समस्या देखील आम्हाला तुम्हीच देतात आणि त्यातून तुम्हीच आम्हाला उत्तम रीतीने शिकवता. आमचा विकास देखील तुम्हीच करता आणि तुम्हीच सर्व समस्या दूर करता. हे माऊली, तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ आम्हा प्रत्येकांना ठेवा, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. असे मात्र आपण मामांच्या चरणी ही एक मोठी प्रार्थना नक्कीच केली पाहिजे. आजचा हा संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐका. जर तुमच्यावर मामांची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यात कोणता ग्रह, कोणती नक्षत्र आणि कोणतीही वाईट शक्ती तुमचं काही देखील बिघडू शकणार नाही. त्यामुळे नको तिथे समोर जाऊन डोके आपटण्यापेक्षा तुम्ही भगवंतांसमोर डोके नक्कीच टेकवा आणि बाळूमामांची कृपा प्राप्त करण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही प्रयत्न करा. बाळूमामा सर्व ठीक करतील, कारण त्यांचे वचन आपण प्रत्येकांना भरपूर काही आहेत ते मात्र आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत, यापेक्षा आपले परभाग्य काय आहे एवढं मात्र आपण नेहमी लक्षात ठेवून नेहमी त्यांची भक्ती केली पाहिजे. बाकी ज्याला नेहमी दुःखाची जाणीव असते त्याला मात्र सुखाची किंमत देखील असते. म्हणून जे काही वाईट दिवस तुम्ही मात्र काढलेले आहेत त्याची मात्र तुम्ही नेहमी जाणीव ठेवा, कारण सुंदर चेहरा हा तर वयानुसार म्हातारा होतो. एखादं बल्लाढ्य शरीरसुद्धा एक ना एक दिवस गळून पडतं, पद देखील एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस हा नेहमी चांगलाच राहतो एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत तर नेहमी आपल्याला म्हणत असतात की तू कोणाचेच वाईट चिंतू नकोस, तुझं कधीच वाईट होणार नाही, तू कोणाला देखील कधी दुखवू नकोस, तुला कोणी देखील दुखवणार नाही, तू कुणाबद्दल वाईट बोलू नकोस, तुझ्याबद्दल कोणी देखील वाईट बोलणार नाही, तू कुणाला कधी फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. त्याच पद्धतीने तू कुणाला कधी देखील उपाशी ठेवू नकोस, तू कधी देखील उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधी एकटं पडू देणार नाही. एवढंच बाळूमामांनी आपण प्रत्येकांना नेहमी सांगितलेले आहेत, जे आपल्याला देखील नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. या परम मित्रांच्या संपर्कात आपल्याला मात्र जास्तीत जास्त प्रमाणात राहायचं आहे. बाकी जगाकडून कधी आपण अपेक्षा करू नये आणि प्रत्यक्ष भगवंतांकडून कधी देखील अपेक्षा आपण सोडू नये. एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र नेहमी स्मरणात ठेवायचा आहे. आणि या जगातील सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा तर भगवंतांनी तयार केलेला आहे. त्याला त्यांनी नाव दिले प्रार्थना. तो कधी देखील त्यांचा सिग्नल गमावत नसतो आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्ज देखील करावा लागत नाही. त्याला तुम्ही कोठेही वापरा, कसेही, एवढं मात्र आपण नेहमी निस्वार्थपणे ते वापरलं पाहिजे. बाकी तो दिवस कधी न यावा, देह आमचा अहंकाराने ग्रासावा, एतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा, नको ती वाहवा अभिमानाचे ओझे, मुगी असावे नाम श्री गुरूंचे, जय जयकार त्यांचाच गरजे. एवढीच प्रार्थना तुमच्या चरणी. हे देखील आपल्याला नेहमी भगवंतांच्या चरणी असताना आपण मात्र म्हटलं पाहिजे. आणि मित्रांनो, हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की भगवंतांचे वचन, तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे तर भगवंतांचीच आहे. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ती तर मलाच मिळणार आहेत. जशा सर्व नद्या एक सागराला मिळत असतात ना, तशा फक्त स्वरूप आणि नाम मात्र वेगळे आहे, पण तत्व तर एकच आहे. जिथे हात जोडाल तिथे मात्र मूर्ती माझी असेल, ज्यांची कीर्ती गाल ती देखील कीर्ती माझीच असेल, आणि जिथे तुम्ही डोके टेकवाल तिथे पूर्णपणे चरण पण माझेच असतील.
असंच भगवंतांचे एक मोठे वचन आहे. बाकी तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय देखील तुला भरपूर घालून पाडतील, त्यांना मात्र भक्त तू मुळीच घाबरू नकोस. तू उभं राहणं तुझं मात्र कधी तू सोडू नकोस. भगवंत पाहतोय तुला. नामस्मरण मात्र करणं तू कधीही विसरू नकोस. एवढंच आपल्याला नेहमी परमेश्वर सांगत असतात. बाकी तुमच्या विना गुरु माऊली कोण आहे आम्हा भक्तांचा सोबती. श्वास माझा ध्यास माझा, आता अपेक्षा नाही आमची कोणती. व्हावी चरणपूजा हीच आमची भक्ती, अविरत राहो आमच्या हृदय. श्री संत बाळू मामा तुमची शक्ती. हेच आम्ही तुमच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय. बाकी जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप मात्र आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून मात्र मी भगवंतांना एकच विनंती करतो की हे गुरुमाऊली, मी ज्या पद्धतीचा आहे मी तसाच बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन मात्र तू अजिबात करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी देखील मला चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे देखील वाईट होऊ नये याचे मात्र मला समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. हीच एक प्रार्थना मी भगवंतांच्या चरणी मात्र प्रत्येक वेळी करतो. तुम्हाला देखील ही प्रार्थना 100% करायचं आहे. आणि चुकून जरी आपल्या तोंडात श्री संत सद्गुरू बाळूमामा हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर तुमच्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होतात. चला तर मग दिवसाची सुरुवात आपण देखील ओम बाळूमामा नमो नमः या दिव्य मंत्राने करूया. अर्थात तुम्हाला प्रत्येक सकाळी भगवंतांच्या नामानेच प्रत्येक दिवसाची सुरुवात करायची आहे. एवढं मात्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधी टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं मात्र नेहमी घट्ट होतं. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी मनुष्याला समाधान देईल, पण समाधानातच इतकं मोठं सुख आहे जे आयुष्यभरासाठी आपल्याला मात्र नक्कीच पुरून जाईल. भक्ती म्हणजे काय? किती साधी आणि सोपी सरळ व्याख्या आहे, एकदा तरी तुम्ही नक्कीच ऐका. भक्ती जेव्हाही अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एक चित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वरांच्या सान्निध्यात जाऊन सुखी होतो, एवढं मात्र नक्कीच सत्य आहे. बाकी मित्रांनो, त्रास असताना देखील प्रामाणिक राहणं आणि भरपूर संपत्ती असून देखील नेहमी साधं राहणं, अधिकार असून देखील नम्र राहणं, राग असून देखील नेहमी शांत राहणं, यालाच तर आयुष्याचं खरं व्यवस्थापन म्हणतात. आणि हे व्यवस्थापन ज्यानं आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात करून ठेवतं तो मात्र नक्कीच पुढे जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, बाळूमामा म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी. आणि त्याच पद्धतीने प्रत्यक्ष ज्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही तेच श्री संत सद्गुरू बाळूमामा, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि नेहमी समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री संत सद्गुरू बाळूमामा हे नाव अति शोभून दिसते, जे आपल्याला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी प्रत्येक वाईट गोष्टीला अंत मात्र ठरलेला आहे. गरज असते ती फक्त संयम राखण्याची. म्हणून तुमच्या आयुष्यात जी काही सध्या वाईट परिस्थिती आलेली आहे त्याचा देखील अंत भगवंतांनी एक वेळेचा ठेवलेला आहे. अर्थात त्या वेळेमध्ये त्या गोष्टीचा अंत मात्र होणार आहे. फक्त तुम्हाला गरज आहे संयम ठेवून पूर्णत्व नेहमी आनंदी राहून कर्म करण्याचे. एवढं मात्र आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी जसं उकळत्या पाण्यात आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसत नसते, तसेच क्रोध उत्पन्न झाल्यानंतर सत्यसुद्धा आपल्याला कधी दिसत नसते. आणि तुमचे नैतिकता, मूल्य आणि त्या संबंधित तुमची भूमिका हीच तुमच्या व्यक्तिमत्वाची एक उत्तम ओळख असते. स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडणार नाहीत, त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती भरपूर जास्त आवडत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे.
आणि नियती माणसाला फक्त जन्म देते, पण माणुसकी मात्र माणसाला स्वतः निर्माण करावी लागते. आणि ती माणुसकी जो निर्माण करतो त्याच्या पाठीशी मात्र भगवंत भक्कमपणे उभे असतो. आणि तुम्ही कसं बोलता याला खूप महत्त्व आहे, कारण दिसणं तर केवळ आकर्षित प्रत्येकाला करू शकतं, परंतु तुमचं बोलणं हे हृदयस्थान मिळवत असतं. म्हणून तुम्ही मात्र तुमच्या शब्दांचा उच्चार नीट केला पाहिजे. अर्थात जसा तुम्ही तुमच्या शब्दांचा उच्चार कराल तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घडाल, एवढं मात्र नक्कीच आपल्याला स्मरणात धरायचं आहे. बाकी स्वभाव मात्र आपण असा ठेवायचा असतो की आपल्या सहवासाची एक वेळ जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव 101% भासली पाहिजे. एवढं मात्र उत्तम आपण आपला नक्कीच स्वभाव ठेवला पाहिजे. बाकी उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देता येत नाही. काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी आपल्याला मात्र नक्कीच टाळावे लागतात. आणि आयुष्यातील कोडे सोडवायला मात्र माणसांच्या स्वभावात नक्कीच गोडी असावी लागते. जर तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या स्वभावामध्ये गोडी नसेल तर मग मात्र तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 100% दुःखाचा सामना करावा लागेल. आणि मित्रांनो, चव तर गोड हवी असेल तर चटका मात्र सहन करावाच लागतो, मग तो चहाचा असो किंवा आयुष्याचा असो. एवढं मात्र नक्कीच खरे, आयुष्यातला असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं आहेत. एक तर तुम्ही विचार न करता कृती करता किंवा कृती करण्याऐवजी फक्तच विचार करण्यात वेळ घालवता, अर्थात विचार करत बसता. म्हणूनच तुम्हाला मात्र या दोन्ही गोष्टी टाळायच्या आहेत. प्रथम विचार करा. विचार मात्र आपण आपल्या अनुभवातून करावे. इतरांकडून आपण नेहमी प्रत्यक्ष विचार करण्याची पद्धत जाणून घ्यावी. अर्थात आपण इतरांचे निर्णय देखील जाणून घ्यावे, परंतु तुम्हाला जे काय अनुभव आलेले आहेत त्यानुसारच तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला नक्कीच कृती करायची आहे. बाकी येणाऱ्या भविष्यात तुम्हाला जे काही त्याचे फळ मिळेल ते मात्र तुम्हाला उत्तमच मिळेल. एवढं मात्र आपण सकारात्मक नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ते फक्त आणि फक्त एक ओळखच ठरक असते. आणि यशाला चकाकी तेव्हाच तुमच्या मिळून जाईल जेव्हा प्रयत्नांचा पाया अधिक मजबूत असतो. आणि व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती ही मात्र नक्कीच प्रामाणिक असते. आणि मित्रांनो, आयुष्यामध्ये आपल्या संगतीला फार महत्त्व आहे, कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि विचार मात्र सोबतच्या व्यक्तीमधून येत असतात. म्हणून तुम्ही मात्र योग्य व्यक्तींच्या सान्निध्यात राहणं हे तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि जीवनातील प्रवासामध्ये आपले बोट कोणी धरले हे महत्त्वाचे. तो कृष्ण असेल पण तर आपण अर्जुन, आणि शकुन प्रत्यक्ष शकुनी असेल तर आपण दुर्योधन, हे मात्र निश्चितच आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब मात्र आपल्याला लावता येणार नाही. त्या ज्याच्या त्यालाच प्रत्यक्ष समजत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि जीवनात सर्वात मोठा गुरु हा तर आपला येणारा काळ आहे, कारण तुम्हाला काळ जे काही शिकवेल ते कोणी देखील तुम्हाला कधी देखील शिकवू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी मात्र लागतच असते, तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी हे नक्कीच लागत असते. म्हणून तुम्ही तुमच्या अंगी सहनशक्ती मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. आणि तुमच्यासमोर तुमचं केलेलं कौतुक ही तुमची नेहमी स्तुती असते, तर तुमच्या पाठीमागे तुमचं केलेलं कौतुक हे तुमचं खरं अस्तित्व असतं. म्हणून तुम्हाला मात्र प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने समजायचं आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र नेहमी माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र उत्तम पद्धतीने शिकलं पाहिजे. बाकी पुस्तक आणि आयुष्याचे व्याकरण हे तर खरे सारखंच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते, आणि आयुष्यामध्ये माणसांची निवड चुकली तर मग मात्र आपलं संपूर्ण आयुष्य पूर्णत्व बिघडून जाते. व्यवहारात रोग अनु कामचोख असणारी माणसे जगाच्या बाजारात आपली किंमत 100% राखून ठेवतात. बाकी सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते.
कारण अहंकार कधी देखील सत्य मात्र स्वीकारत नाही, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, तुमच्या नक्कीच मताची किंमत मीठ मिरची इतकी मात्र तुम्ही कधी समजू नका. त्यामधील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला समजेल तेव्हा मत विकत घेणाऱ्या इतके कंगाल प्रत्यक्ष कोणी देखील नसेल, एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. आणि यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण आपण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे तुम्हाला दिसून जाईल. ज्या दृष्टीने तुम्ही यशस्वी व्यक्तीकडे पाहाल त्याच दृष्टीने तुम्हाला त्याचे कार्य दिसतील. म्हणून प्रथम मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्यक्ष कोणताही व्यक्ती भरपूर प्रयत्न केल्यानंतर आणि भरपूर अडचणींचा सामना केल्यानंतरच नक्कीच यशस्वी होत असतो. म्हणूनच तुम्हाला देखील यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही भरपूर जास्त प्रयत्नांचा नक्कीच आणि अडचणींचा सामना कराल. बाकी सुखाला कितीही विनवण्या केल्या तरी देखील लवकर घरात येत मात्र कधीच नाही. आणि दुःखात मात्र दरवाजा बंद केला तर मग मात्र ते खिडकीतून आल्याशिवाय कधी देखील राहणार नाही. आणि आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी देखील असला तरी देखील त्यावर मात्र चालण्यासाठी एका सोबतीची नक्कीच उत्तम पद्धतीने गरज आहे. बाकी ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यांतील भाव समजतात त्याच नात्यांना मात्र 100% खरा अर्थ असतो. बाकीची नाती तर केवळ माझी म्हणून वाहलेली अर्थ आणि प्रत्यक्ष ओझे आहेत, हे मात्र नक्कीच खरे. डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वतःची जागा कधी देखील मिळू शकणार नाहीत. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला देखील कोणाच्याही नजरेतून कधी देखील नक्कीच पडायचे नाही. बाकी संगत धरताना मात्र माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य मात्र संगतीत असते. एवढं मात्र आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही चालताय त्या वाटेशी एकनिष्ठ असला की वाटेत मात्र येणाऱ्या अडथळ्यांची पर्वा कधी देखील राहणार नाही. परंतु तुम्ही चालत आहात त्या रस्त्यावरती, त्या वाटेवरती, तिथं मात्र तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करून चाला. इतर लोक देखील चालत आहेत म्हणूनच आपण नुसतं चालू नये, तर आपल्याला जे योग्य वाटते ते मात्र आपण प्रत्येकाने नेहमी करावे. बाकी तुमचे विचार सगळ्यांना पडतील असे मात्र काहीच नाही. म्हणून मात्र ते तुम्ही मांडण्याचे कधी देखील सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी देखील ते आपण मांडलेले विचार त्यांना विचार करायला मात्र नक्कीच लावतात, हे मात्र नक्कीच खरे. आणि जगात प्रत्येक गोष्ट ही तर सुंदर आहेच, मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर जास्तीत जास्त प्रमाणात अवलंबून आहे. म्हणून आपण मात्र प्रत्येक गोष्टींकडे, प्रत्येक वाक्यांकडे उत्तम पद्धतीनेच पाहण्याचा प्रयत्न करावा. अंतर्मनात किती देखील संघर्ष असला तरी चेहऱ्यावर मात्र हास्य दाखवणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ एक मोठा अभिनय आहे. आणि दुनिया तरी अशीच आहे. दुसऱ्याच्या चुका काढताना मात्र विचार सुचवतात आणि स्वतःच्या चुका निघाल्या की मग मात्र विषय बदलत असतात. परंतु जो नेहमी स्वतःची चूक झाकतो तो मात्र आयुष्यात मागे जातो, आणि जो नेहमी स्वतःची चूक स्वीकारून त्यामध्ये सुधारणा करतो तो मात्र आयुष्यामध्ये प्रत्यक्ष उंच उडतो. अर्थात सर्वात लवकर 100% तो यशस्वी होतो. आणि जीवनात जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मृत व्यक्तीला उचलण्यासाठी लोक मात्र कमालीचीच एकता इथे दाखवित असतात. परंतु परमेश्वर मात्र नेहमी सत्याच्या सोबत असतं, हे ज्याला प्रत्यक्षाने ठाऊक असतो तो मात्र कधी असले प्रत्यक्ष येडे चाले मात्र कधीच करणार नाही. आणि मित्रांनो, आशा आणि विश्वास चुकीचे कधी देखील नसतात, फक्त ते मात्र तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आशा कोणाकडून ठेवता आणि विश्वास कोणावर ठेवता. या तर प्रत्येक गोष्टी तुमच्यावर परमेश्वराने नक्कीच ठेवलेला आहे आणि नक्कीच सोपवलेला आहे. बाकी वयापेक्षा माणसाला त्याची मात्र परिस्थिती आणि त्याच्यावरती जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. परंतु तुमच्या आयुष्यामधला जो वाईट काळ असतो तो मात्र तुम्ही पाहिलेला असाल तर मग मात्र तुम्ही पुढील भविष्यामध्ये
उत्तम कार्य नक्कीच आनंदी कार्य करू शकता. आणि चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं मात्र महत्त्वाची आहेत, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ मात्र आपली येऊ शकते. आणि आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्यांच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जातो. म्हणूनच प्रयत्न करणं म्हणजेच महत्त्वाचं आहे. बाकी जीवनात चांगला माणूस तर होण्यासाठी आपण एवढंच केलं पाहिजे, चुकाल तेव्हा माफी मागा. आणि कोणी प्रत्यक्ष कोणी चुकलं असेल तर त्याला मात्र तुम्ही सरळ सरळ माफ करायला शिका. आणि अहंकारात सर्वात वाईट गोष्ट तर एकच आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधी देखील जाणून देणार नाही की तुम्ही प्रत्यक्ष चुकीचा आहात. बाकी जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन प्रत्यक्ष व्हायला लागते त्यावेळी मात्र आपण समजायचे की आपण उत्तम रीतीने जगायला शिकलेलो आहोत. जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही तुम्हाला सहन होईल तेव्हा तुम्ही हे देखील समजून घ्या की तुम्ही आयुष्याच्या प्रत्यक्ष रस्त्यावरती उत्तम पद्धतीने चालायला शिकलेला आहात. आनंदी राहिल्याने मात्र मनासारख्या गोष्टी घडत नसतात, तर घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या आपल्याला नेहमी वाटत असतात. बाकी शिंपल्यासारखी खूप कमी लोक आपल्या आयुष्यात असतात. या जगात जे दुसऱ्यांना मोडल्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधी देखील बघत नसतात. बाकी संयम आणि सहनशीलता हा तर कमकुवतपणा नाही तर अशी ताकद आहे जी सर्वांकडे कधी देखील नसते. बाकी थोडंफार सहन करायला मात्र आपण नक्की शिकलं पाहिजे, कारण तुमच्यात देखील बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना मात्र समोरची माणसं जास्तीत जास्त प्रमाणात सहन करतात. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही समजून घ्या की तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी कोणाचा स्वभाव मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात मुळीच बदलू शकणार नाही. कारण कांद्याला आपण कितीही प्रेमानं कापलं तरी देखील तो अश्रू मात्र आपल्याला देतच असतो. म्हणूनच आपल्याला मात्र आपला स्वभाव नेहमी उत्तम नक्कीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतरांचा स्वभाव मात्र बदलणं हे आपल्या हातामध्ये मुळीच नाही. बाकी माणसांचे अनुभव आणि कर्म हे तर दोनच गुरु आहेत. कर्म मात्र तुम्हाला लढायला शिकवतील तर अनुभव तुम्हाला नेहमी जिंकायला शिकवतील. आणि जर नशीब काही तुम्हाला उत्तम आणि चांगले देणार असेल तर मग मात्र त्याची सुरुवात कठीण गोष्टींनीच होत असते. आणि नशीब जर काही तुम्हाला अप्रतिम देणार असेल तर मग मात्र त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टींनी होते. एवढे देखील आपण नेहमी समजायचं असतं. आणि मित्रांनो, शांतता हे तर प्रत्येक प्रश्नांना दिलेलं उत्तर सुंदर आहे. आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्यक्ष सुंदर उत्तर असते. हे देखील आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील प्रत्यक्ष टोक्यांसारखं असतं. प्रत्यक्ष जे कधीही आपल्याला दिसणार तर नाही, पण त्यांची स्पंदन, त्यांचं अस्तित्व आपणास सदैव जाणवत असतात. जीवनातील अशीच माणसं आपण मात्र कायम जपली पाहिजेत. आणि अडचणी आयुष्यात नसतात तर त्या नेहमी मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपले आपण तुम्हाला नक्कीच दिसून जाईल. बाकी कितीही कमावून ठेवलं तरी देखील बाकी फक्त शून्य राहते. शेवटी मात्र आपल्या कर्माने साठवलेले पुण्य संकटांच्या वेळी नक्कीच आपल्या कामाला येते. चांगला विचार केल्यानेच नवीन पर्वाला सुरुवात होते, नाहीतर फक्त तारीख बदलते. वेळ मात्र कधी देखील बदलणार नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची मात्र भीती कधीच नसते. म्हणून तुम्ही देखील शून्यातून सुरुवात केलेलं असाल तर तुमच्यामध्ये देखील ही एक मोठी धाडसपणा नक्कीच येईल. बाकी सगळेच रस्ते हे तर शेवटला जात असतातच, पण शेवटला जाणारे सगळे स्वप्न असते असं देखील काहीच नाही. म्हणून शेवटला जाण्याचा नाही तर स्वप्नांना पूर्ण करण्याचा आपण मात्र ध्यास धरलं पाहिजे. बाकी परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे तर त्यातून उभरणारे प्रत्यक्ष उभरणारे व्यक्तिमत्व हेच खरे आहे. आणि मित्रांनो, कोणी म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते, फक्त एका गावाची तर गरज आहे. जर बोटावर बसला तर सही बदलते, आणि जर तोच गाव मनावर बसला तर मग मात्र माणसाचा स्वभाव बदलतो. बाकी एवढं मात्र नक्कीच खरं झालेलं आहे की स्वभाव आणि सही एका क्षणामध्ये बदलू शकतात.
बाकी कोणालाही तुमचं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त तुम्ही जे बोलत आहात ते मात्र सत्य आणि प्रामाणिक नक्कीच असलं पाहिजे. एवढंच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी गरज प्रत्येकाला पडते. विषय तर फक्त एका वेळेचा आहे आणि लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष मात्र करावा लागतो. आणि जर तुम्हाला नशिबात प्रत्यक्ष असलेली गोष्ट मिळवायची असेल तर मग मात्र तुमच्या अंगामध्ये आळसपणा येईल. परंतु तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे त्या गोष्टीची आपण प्रत्यक्ष कल्पना कधी केली नसेल, अर्थात कोणी देखील कधी कल्पना केली नसेल, ती गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी मात्र आपण नेहमी प्रयत्नांवर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. आणि आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी देखील त्यांच्या मागे धावताना मिळालेला अनुभव देखील तुम्हाला भरपूर काही शिकून जाईल. आणि मित्रांनो, ध्येयासाठी आत्वात तुम्ही मात्र प्रयत्न करायला शिकलो पाहिजे. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी देखील चालेल, कारण वेळच लोक इतिहास घडवत असतात आणि शिकलेली लोक मात्र तो इतिहास वाचत असतात. एवढंच आपल्याला नेहमी समजून घ्यायचं आहे. बाकी वेळ आली तर स्वतःची स्वप्न आपण तोडली पाहिजेत, पण जवळची माणसं मात्र मुळीच तुम्ही तोडू नका. कारण स्वप्न तर परत येतील, पण माणसं मात्र कधी देखील परत येणार नाहीत. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची खरी नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक उत्तम पद्धतीने आपल्याला ते समजून जातात. अडथळे काय हे तर क्षणिक आहेत, पण त्या क्षणात देखील खचून न जाता धीराने उभे राहणे हेच तर आपले खरं आयुष्य आहे. बाकी जीवन जगायचं तर पावलांच्या जोडीसारखं आपण जगलं पाहिजे. प्रथम पुढे पडणाऱ्या पावलाला कधी देखील गर्व नसतो, तर मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा कधी नसतो. कारण दोघांनाही उत्तम रीतीने माहिती असतं आपली स्थिती तर नेहमी बदलत राहणारी आहे. आणि मित्रांनो, चांगले काम करत असताना बदनामी जरी झाली तरी देखील तुम्ही कधी घाबरू नका, कारण ती तर होतच असते. कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांमध्ये नाव कमवण्याची हिंमत नसते. म्हणूनच तुमच्या ध्येयासाठी तुमची किती बदनामी झाली तरी देखील तुम्ही मात्र मागे कधी हटू नका. फक्त प्रयत्न करत राहणे आणि उत्तम कर्म करत राहणे हेच आपले उत्तम ध्येय आहे. म्हणून हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवून नेहमी हेच आपल्याला करायचं आहे. आणि दुःख विसरायचंच असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला हसायला शिकवलं पाहिजे. आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद हवा असेल तर इतरांना देखील तुम्ही हसवायला मात्र शिकवलं पाहिजे. आयुष्यात सामर्थ्य निर्माण नक्कीच करायचंच असेल तर पहिलं स्वतःला तुम्ही राजा समजणं आवश्यक आहे. कारण गुलामगिरीच्या विचारसरणीतून फक्त गुलामच तयार होतात. राजा कधीही त्यामध्ये नक्कीच तयार होणार नाही. आणि जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं तर भेटणे गरजेचं आहे आणि ती भेटतात देखील. त्यातील काही माणसांना प्रत्यक्ष सांभाळत आपण राहायचं आणि काही माणसांपासून आपण मात्र नक्की सांभाळून राहायचं असतं. जगावे तर त्या बुद्धिबळातल्या वजिरासारखे, कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही तर वजिराचीच असते, राजाची कधी देखील नाही. आणि मित्रांनो, मी आहे म्हणून सगळेजण आहेत ऐवजी सगळे आहेत म्हणूनच तर मी आहे, हा विचार तुम्ही तुमच्या मनी ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा मात्र वाटणार नाही, कारण त्यावेळी तुमच्या पाठीशी स्वतः परमेश्वर असेल. बाकी खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एका तेव्हाच तुम्ही दाखवलं पाहिजे जेव्हा समोरचा स्वतःला बादशाह समजत असेल. बाकी मित्रांनो, नुसतं मन समुद्र एवढं असून चालणार नाही. प्रत्यक्ष खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती देखील नक्कीच आपल्या अंगी असावी लागते. आणि तेही हसत हसत आपण मात्र ते सहन केलं पाहिजे. बाकी वेदना जेवढे काही तुमच्या आयुष्यात आहेत त्या वेदना तर तुम्हाला नष्ट कधी करणार नाहीत. फक्त थोडी दुखापत, अर्थात थोडं काही तुम्हाला ते घाव घालतील. परंतु वेदना जेव्हा तुम्ही सहन कराल तेव्हा मात्र तुम्ही आनंदाचा उपभोग घ्याल. बाकी जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत
तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला शिका की नातं जपण्यासाठी प्रत्येक क्षणी नक्कीच कधीही आपण आपले शब्दही नक्कीच जपून वापरायचे असतात. आणि जी व्यक्ती मनापासून प्रत्यक्ष तुमची आहे तिला मात्र तुम्ही ओळखायला शिका. कारण खोटेपणाचा आव्हानून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर भेटतील. शिंपल्यासारखी तर खूप कमी लोक या जगामध्ये वावरत असतात. ते दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा मात्र स्वार्थ कधी देखील पाहत नसतात. बाकी पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे. कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही देखील आपल्याला पाठीवरच मिळत असतात, हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे तर दोन्ही देखील आहेत. फरक तर फक्त एवढाच आहे की जो नेहमी पारखून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नेहमी कमतरता दिसते. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता तर आहेच, फक्त ती आपण शोधायची असते. आणि इतरांमधील नेहमी आपण कमतरता नाही तर गुणवत्ताकडे लक्ष देऊन ती आपण आपल्या अंगी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. बाकी खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं तुमच्यासाठी कधीही उत्तम आहे. जे खऱ्या मार्गावर चालत असतात ते मात्र कायम आपल्या रुबाबाचंच आयुष्य नक्कीच जगत असतात. बाकी जर तुम्ही संयम बाळगला तर काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून तुम्हाला मात्र नक्कीच जावं लागतं. बाकी प्रारंभ करताना मनात भीती किंवा शंका अजिबात नको. पहिलं पाऊल कायमचं आत्मविश्वासाने तुम्ही टाका. बाकी जे काही तुम्हाला मिळणार ते तर परमेश्वरांच्या इच्छेने मिळणार. आणि परमेश्वर तुम्हाला जे काही देणार ते मात्र उत्तमच देणार. यावरती देखील तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. जिवंत असताना प्रत्यक्ष मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळाल्या प्रत्यक्ष 4 खांद्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. म्हणूनच तुम्ही देखील प्रत्येक मनुष्याला मदत करायला शिका. आणि क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात अशी आहे जी वाईट विचारांचे रूपांतर चांगल्या विचारांमध्ये नक्कीच करू शकते. बाकी मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी मात्र अलगदपणे नक्कीच ओवले जातात. बाकी माणसाला आयुष्यभर ऊन सावलीप्रमाणे सुख दुःखाचा देखील अनुभव येत असतो. प्रत्येक क्षण सुखाचाच येईल असे मात्र काहीच नाही. पण माणसाने कुठेतरी प्रत्यक्ष थोडे समाधानी असणे हे देखील जरुरी असते. आणि मित्रांनो, भविष्याची जराही प्रत्यक्ष कल्पना नसताना आपण मात्र मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो. तोच खरा आत्मविश्वास. जीवनात जे तुम्हाला मिळवायचे ते मात्र तुम्ही नक्कीच मिळवा. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता लोकांची मने मात्र तोडून कधी देखील जाणारा नक्कीच नसावा. एवढंच आपल्याला देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि जीवनातील कोणत्याही दिवसाला आपण मात्र नक्कीच दोष देऊ नये. कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतो तर चांगले दिवस तुम्हाला आनंद देतो. आणि वाईट दिवस मात्र तुम्हाला आनंद अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला उत्तम शिकवण देतात. या प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला मात्र काही ना काही शिकायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, चिंता तुम्ही कराल तर चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी कधी देखील चांगल्या होत नसतात. पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग मात्र तुम्हाला नक्की सापडतो. म्हणून चिता समान आहे हे म्हटलं आहे याचा देखील अर्थ आपल्याला समजला असेल. म्हणूनच तुम्हाला कधीही चिंता करायचं नाही. उलट तुम्ही भगवंतांचे नेहमी चिंतन करत चला. बाकी स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियतच असेल तर मनुष्य बरंच काही 100% आपल्या आयुष्यामध्ये शिकू शकतो. आणि मित्रांनो, जीवन जगत असताना वेगवेगळ्या गोष्टींना मात्र समोर जाऊन त्यावर मात करणं हे म्हणजे जीवनाचा खरा आस्वाद घेणं आहे. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमची आर्थिक श्रीमंती किती देखील उच्च असली तरी देखील तुमच्या वर्तमानांची उंचीसुद्धा जास्तीत जास्त महत्त्वाची आहे. आणि आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच आपण केला पाहिजे
की स्वतःच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचे उदाहरण कधी देखील द्यावं लागणार नाही. बाकी मित्रांनो, टीकाकारांचा नेहमी आदर मात्र आपण करायला शिकलं पाहिजे, कारण ते तुमच्या गैरहजेरीत देखील तुमचे नाव नेहमी चर्चेत ठेवत असतात. बाकी स्पर्धा कुणाशीही असो, तयारी फक्त मोठ्या नियोजनाने आणि मनापासून मात्र आपण नक्कीच केली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, यश मिळवण्यासाठी त्याग मात्र महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर मग मात्र यश नक्कीच तुमचे आहे. मन आणि छत्री यांचा उपयोग तर तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ओझे कायम मात्र आपल्याला त्यांचे बाळगावे लागतात. बाकी एवढं मात्र नक्कीच खरे, अपेक्षा करणं तर कधी चुकीचं नसतं, परंतु चुकीचं ते आहे चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. म्हणून तुम्हाला देखील अपेक्षा नेहमी स्वतःकडून तुम्ही मात्र ठेवली पाहिजे. आणि या जगात सगळ्या गोष्टी आपल्याला मात्र मिळून जातील, परंतु स्वतःची चूक कधी देखील तुम्हाला मात्र सापडणार नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला स्वतःची चूक मिळून जाईल तेव्हा मात्र तुम्ही आयुष्यामध्ये उत्तम रीतीने पुढे जाल. अर्थात स्वतःची चूक तुम्ही प्रत्यक्ष स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करायला शिका. आणि नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात आपण मात्र राहिलंच पाहिजे, कारण सोनाराचा कचरासुद्धा प्रत्यक्ष वाण्याच्या बदामापेक्षा नक्कीच महाग असतो. आणि तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला तर यामध्ये तुमचा मुळीच दोष नाही, परंतु भगवंत म्हणतो तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यामध्ये नक्कीच तुमचा दोष आहे. म्हणून कधी देखील आयुष्यामध्ये व्यर्थ कार्यासाठी वेळ देण्यासाठी तुम्ही मात्र तुमच्या ध्येयासाठी नक्कीच आपला वेळ दिला पाहिजे. याने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भविष्याचे चांगले निर्माण नक्कीच करू शकाल. आणि आनंदी राहण्याचा अर्थ तर असा मुळीच नाही की सर्व काही चांगलं आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा उंच होऊन 100% जगणं शिकलेला असतात. बाकी चांगले निर्णय हे प्रत्यक्ष कसे घ्यायचे हे तर अनुभवाने समजतं, आणि अनुभव हे आपण काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय आपल्याला मात्र कधी देखील मिळणार नाही. आणि यशाच्या पायऱ्या चढताना मागे मात्र राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार मात्र आपण केलं पाहिजे, कारण उतरताना ते सर्वजण पुन्हा मात्र तुम्हाला भेटणार आहेत. आणि मित्रांनो, संगत मात्र धरताना माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड जास्त सामर्थ्य नक्कीच तुम्ही करत असलेल्या संगतीमध्ये आहे. म्हणून संगत करत असताना उत्तम रीतीने तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रयत्न सोडणारे कधी जिंकत मात्र कधीच नाहीत, आणि नक्कीच जिंकणारे कधी देखील प्रयत्न मात्र सोडणार नाहीत. प्रतिबिंब किती स्वच्छ आणि किती निर्मळ जरी आपल्याला ते दिसले तरी देखील मनात मात्र ते कायम आहे हे आपण कधी देखील ओळखू मात्र शकणार नाहीत. आणि तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन त्याला अयोग्य ठरवण्यात यशस्वी झाला तरी देखील त्यातून तुम्ही तुमची स्वतःची योग्यता कधी देखील सिद्ध करू शकणार नाही. म्हणून श्रीकृष्णांनी तर श्रीपद भगवद्गीतामध्ये म्हटलेलंच आहे की मनुष्य कसा जरी असला तरी त्याच्यामध्ये वाईट गुणही असतात आणि चांगले गुणही असतात. परिपूर्ण गुणांनी कोणी देखील इथं जन्माला येत नसतं, परंतु हे तर तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही चांगले गुण पाहता की वाईट गुण पाहता. परंतु जो नेहमी चांगले गुण पाहून स्वतः म्हणजे आत्मसात ते करत असतो तोच आयुष्यामध्ये पुढील कार्यासाठी उत्तम रीतीने तयार झालेला असतो. आणि आयुष्य कसे जगायचे हे मात्र त्याला उत्तम पद्धतीने समजलेलं असते. म्हणूनच तुम्हाला देखील प्रत्येक व्यक्तींमधल्या चांगल्या गुणांकडे लक्ष देऊन ते तुम्हाला स्वतः म्हणजे आत्मसात करायचे आहेत. गर्वामुळे ज्ञानाचा आणि स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा एका क्षणामध्ये नाश होत असतो. बाकी चूक नसताना देखील निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे तर जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. बाकी रस्त्यांचा दर्जा समजायला फक्त एक पाऊल आणि माणसांचा दर्जा समजायला फक्त एक प्रसंग मात्र नक्कीच पुरेसा असतो. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जुन्या वाटेवर
प्रत्यक्ष अडचणी असल्याशिवाय आणि आल्याशिवाय नवीन वाटांचा मात्र शोध कधी देखील तुम्हाला लाभणार नाही आणि लागणार देखील नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला मात्र कधी देखील पश्चाताप करण्याची मुळीच वेळ येत नसते, हे मात्र नक्कीच खरे. बाकी सगळीच कामे शक्तीने होत नाहीत, तर काही ठिकाणी सहनशक्ती देखील आपल्याला नक्कीच वापरावी लागते. परंतु तुम्ही जे काही कार्य करत आहात ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही इतरांना कधीही सांगू नका. एवढं मात्र नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि तुमचे ध्येय दूर आहे म्हणून रस्ता मात्र तुम्ही कधीही सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच तुम्ही मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी. जमिनीला मात्र तुम्ही कधीही सोडू नका. भगवंत तुमच्या पाठीशी आहे हे देखील तुम्ही कधीही विसरू नका. बाकी प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्यासारखे काय आहे, आणि सुटण्यासारखा नसेल तर काळजी करून उपयोग तरी काय आहे, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि जेव्हा देखील वेदना आणि कडू बोलणे दोन्ही देखील सहन व्हायला लागते त्यावेळी मात्र आपण मनोमनी समजून जायचं की आपण मात्र आता उत्तम रीतीने जगायला शिकलेलो आहे. आणि मित्रांनो, नक्कीच हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक हे तर नवे पंख देऊन जातात. काटा रुटल्याशिवाय वाट मात्र कधी तुम्हाला सापडणार नाही. हाच यशाचा खरा मोठा सिद्धांत आहे, जे आपण देखील समजलं पाहिजे. बाकी आशा आणि विश्वास कधी देखील चुकीचे मात्र मुळीच नसते. फक्त ते तर तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आशा कोणाकडून ठेवता आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवता. बाकी कोणाच्या बोलण्याचा किंवा प्रत्यक्ष लिहिण्याचा चुका मात्र आपण कधी शोधू नये, कारण त्या शब्दापेक्षा त्याच्या भावना अनमोल असतात. शब्द ठरवता येतात, भावना मात्र ठरवून कधी देखील येणार नाहीत, हेच मोठं सत्य. आणि नक्कीच मित्रांनो, माणसाने वेळेसोबत चालावे, कालाप्रमाणे नेहमी बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे, हेच आपण देखील नेहमीच स्मरणात ठेवावे. आणि प्रतिबिंब किती स्वच्छ आणि निर्मळ जरी तुम्हाला ते दिसत असले, मनात मात्र कायम ते आहे हे आपण कधी देखील ओळखू शकणार नाही. अर्थात इतरांच्या मनामध्ये काय आहे हे तुम्ही कधी देखील ओळखू शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आशा आणि विश्वास ठेवणं तर कधी देखील चुकीचे नसते. फक्त ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आशा कोणाकडून ठेवता आणि विश्वास तुम्ही नक्कीच कोणावर ठेवता. बाकी तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा मनावर विजय मिळवाल तेव्हा मात्र कोणताही विषय तुमची प्रत्यक्ष नजर आणि तुमचा मार्ग विचलित कधी देखील करणार नाही. म्हणून तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला तुमच्या मनावर नक्कीच विजय मिळवायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्या मनावर लक्ष देखील केंद्रित करायचं आहे, कारण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी मनच कारणीभूत असतं, असे देखील नक्कीच आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी पेरणी कधी कुठे आणि कशाची करायची आहे हे पेरण्याला मात्र समजलं की पेरणी कधी देखील वाया जाणार नाही. मग ती पेरणी नक्कीच धान्याची असो किंवा शब्दांची असो अथवा संस्कारांची असो, हे मात्र आपण उत्तम रीतीने समजून घेतलं पाहिजे. बाकी मनुष्य नेहमी निवास देखील बदलतो, तो आपले वस्त्र देखील बदलतो, राहणीमान देखील बदलत असतो, तरी देखील तो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच दुःखी राहत असतो, कारण तो स्वतःला कधी देखील बदलत नाही. आणि मित्रांनो, शांतता हे तर प्रत्येक प्रश्नांना दिलेलं सुंदर उत्तर आहे, आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं उत्तम प्रत्युत्तर आहे. बाकी सुरुवात आणि शेवट या गोष्टी प्रत्यक्ष नाममात्र असतात. खरी परीक्षा तर सातत्यामध्ये आहे, ते आपण देखील समजून घेतलं पाहिजे. बाकी पैशापेक्षा चरित्र, कपड्यापेक्षा आरोग्य आणि विचारापेक्षा आचार व शब्दापेक्षा कृती जास्तीत जास्त महत्त्वाच्या ठरत असतात. आणि कोणत्याही संकटांशिवाय मिळणारे यश हा मात्र आपला विजय ठरवतो. पण अनेक संकटांशी सामना करून
मिळालेला विजय हा तर नक्कीच इतिहास घडवत असतो. बाकी बोलणाऱ्यांकडे आपण मात्र लक्ष द्यावे असं नसून तुम्ही जर बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल आणि मन शांत ठेवून पुढे जाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. आणि आयुष्यात नेहमी तुम्ही हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीमध्ये रागवणारी माणसं तर तीच असतात जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची नेहमी काळजी घेतात. आणि जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं तुम्हाला तर नक्कीच भेटतील. त्यातील काही माणसांना आपण सांभाळत राहायचं आणि काही माणसांपासून आपण मात्र सांभाळून राहायचं. अर्थात तुम्हाला तर माणसं वाचायला आणि प्रत्यक्ष माणसं ओळखायला आपण मात्र उत्तम रीतीने समजलं पाहिजे. हे देखील नेहमी स्मरणात ठेवून नेहमी भगवंतांचे तुम्ही नक्कीच नामस्मरण करत चला. आणि मित्रांनो, आयुष्यात किती जास्त संकटे आले तरी देखील तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जितके जास्त तुम्ही संकटांचा सामना कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला सुख अनुभवायला मिळेल. म्हणून कितीही जास्त संकटे आले तरी देखील नेहमी चिंता करण्यापेक्षा नेहमी तुम्ही चिंतन करा. हे तुमच्यासाठी कधीही चांगलं आणि कधीही सर्वश्रेष्ठ आहे हे देखील आपण नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, हे देखील तुम्ही उत्तम पद्धतीने नेहमी समजून घ्या की संपूर्ण सृष्टी तर फक्त श्री संत सद्गुरू बाळू मामांची आहे आणि भगवंतांना ही सृष्टी अजून चांगली करायची आहे. म्हणूनच भगवंत प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपल्या ज्या काही गोष्टी घडवत असतात ते तर उत्तम कार्यासाठी आणि उत्तम गोष्टीसाठीच घडवत असतात. फक्त आपल्याला मात्र त्यांच्यावरती सर्वात जास्त विश्वास नक्कीच ठेवायचा आहे आणि आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे मात्र छाती ठोकपणे आपल्याला मात्र सांगता आलं पाहिजे. बाकी मित्रांनो, चला काही देखील नाही केले तरी देखील चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी मात्र दृढ भावना आपण आपल्या मनी बाळगली पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काय मिळवता, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी धडपड तुम्ही कराल ते मात्र कारणच बऱ्याचदा तुमच्याबरोबर कधी देखील राहणार नाही. मग प्रत्यक्ष राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हाच आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये सुखी होतो. आणि नक्कीच जर तुमच्या आमच्यावर प्रत्येकांवर बाळूमामांची कृपा झाली आहे तर मग मात्र आपण आपल्या आयुष्यात कोणता ग्रह, कोणती नक्षत्र, कोणती वाईट शक्ती काही देखील आपले बिघडू शकणार नाही. त्यामुळे नको तिथे समोर जाऊन डोकं आपटण्यापेक्षा तुम्ही बाळूमामांसमोर डोकं टेकवा. कधी देखील कोणाचेही पाय पकडण्याची वेळ मात्र तुमच्यावर नक्कीच ते भगवंत येऊ देणार नाहीत, एवढं मात्र नेहमी आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो म्हणजे आनंदासाठी वाढवित असतो, पण भगवंतांच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा तर कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की मग मात्र तो आनंद देखील मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय, व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण मात्र साक्षीत्वाने राहायला मात्र शिकलंच पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते मात्र आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, खूप काही खाल्लं प्रत्यक्ष या मोबाईलनं हे देखील आपल्याला मात्र नक्कीच समजून येत असेल. बाकी महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याजवळ जे होतं ते दाखवायला मात्र प्रत्यक्ष वाव मिळाला. विद्वत्ता, शौर्य, शक्ती सगळं काही उधळून टाकू शकाल प्रत्यक्ष शकला जो तो कुणाची कुंचपना मात्र कधी झाली नाही. गांधारी आपणहून अंधत्व पत्करणारी तिने हे प्रत्यक्ष दिव्य कसे केलं. प्रत्यक्ष डोळ्यावरची पट्टी सोडता सगळं विश्व मात्र आपलंच आहे हे ओळखल्यामुळे तो क्षण मात्र आपला म्हणून तेव्हा मात्र तो उगवू शकतो हे देखील आपल्याला उत्तम रीतीने नक्कीच समजून जाईल. बाकी जो असे कारण सर्व सृष्टींशी आकारणे जो लावी भक्तीशी बुडवी मनाच्या दंभ युक्तीशी असं अविनाशी भगवंत माझा
हे देखील आपण नेहमी उत्तम रीतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काय आहे या प्रत्येक गोष्टी तर भगवंतांना उत्तम रीतीने नक्कीच माहिती आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात किती देखील वाईट कर्म केले तरी देखील तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्मांचा हिशोब परमेश्वरांकडे तर अचूक पद्धतीने प्रत्यक्ष असतो. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करण्याचा मात्र प्रयत्न करायचा आहे. बाकी खरं बोलायला हुशारी मात्र कधी लागणार नाही. कारण जे काही घडतं तेच नेहमी सांगायचं असतं. थापा मारायला कल्पनाशक्ती नेहमी लागत असते, हुशारी लागते, त्याला स्मरणशक्ती पण तल्लख लागते. कारण कुठली थाप कुणाला केव्हा कधी का मारली त्याचं देखील अवधान मात्र आपल्याला नेहमी ठेवावं लागतं. हे देखील नक्कीच खरे. पाण्यावरच्या तरंगाप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते. खरं प्रेम त्याचं जलाशयाच्या तलाशी असलेल्या जिवंत झऱ्याशी असतं. मला अभिलाषा वाटली याचं प्रत्यक्ष काही देखील गैर नाही. आता मात्र झऱ्यासारखं प्रेम कर. म्हणजे कसं? झऱ्यासारखे झुळझुळत राहा. मला प्रत्यक्ष जमेल का? जमवायला हवं. तू प्रत्यक्ष या गोष्टी तुम्हाला देखील समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, हे देखील परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणतात की तुमच्याकडे भरपूर धन आणि पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचं याचं मात्र लायसन्स कधीही परमेश्वर तुम्हाला देत नसतो. तुमची आर्थिक श्रीमंती किती देखील उच्च असली तरी देखील तुमच्या वर्तनाचे प्रत्यक्ष उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. हे मात्र आपण कधी देखील विसरू नये. निसर्गसुद्धा कधी देखील मातत नाही. अनेक फळांनी प्रत्यक्ष लागलेले झाडसुद्धा वाकलेले असते. विनम्रता आपण मात्र नेहमी निसर्गाकडून शिकलं पाहिजे. हेच आपल्याला नेहमी शिकायचं आहे. बाकी श्रीमंत होण्यासाठी प्रत्यक्ष कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाची जोड मात्र लागतच असते. मेहनत कितीही महत्त्वाची असली तरी देखील शिक्षण आणि गोष्टीला सुद्धा पर्याय मात्र मुळीच नाही. कल्पकता, योजना आणि युक्त्या प्रत्यक्ष व्यवसायाला हे सगळं कितीही पूरक असले तरी देखील अभ्यास आणि पूर्वतयारीशिवाय सगळे काही प्रत्यक्ष फोल ठरत असते. म्हणून आधी तुम्ही शिक्षण पूर्ण केले पाहिजे, मग व्यवसाय आणि इतर गोष्टींकडे तुम्ही मात्र लक्ष दिले पाहिजे. बाकी आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा आपण मात्र कमावून ठेवलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, जो नेहमी प्रामाणिक राहतो त्याची किंमत मात्र लोकांना मुळीच कधी समजणार नाही. आणि जे बोलायला नेहमी लबाड माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक मात्र आज समाजात नक्कीच प्रिय असतात. परंतु प्रत्यक्ष सत्य हे तर कडू असले तरी देखील ते नेहमी पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय कधी देखील राहणार नाही. तुमची प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी तुम्ही मात्र कधीच लबाडी करू नका. कारण ती कालांतराने मात्र नक्कीच उघड पडत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्यक्ष तुमची काहीच किंमत तेव्हा राहणार नाही जेव्हा तुमची सर्व लबाडी प्रत्यक्ष उघड पडेल. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती जर आपण तोंडावर घेतली तर आपले पाय उघडे पडतात आणि ती आपण पायावर घेतली तर मग मात्र आपले तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी आणि आचरणाशी नेहमीच ठाम राहायला मात्र नक्कीच शिकलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार माणूस आपलं जीवन जगत जरी असला तरी देखील कर्मांच्या नक्कीच सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला प्रत्येक शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला मात्र नक्कीच स्वीकारायला लावतो. हे मात्र नक्कीच खरे. बाकी श्रीमंती ही तर केव्हा न केव्हा वाऱ्यावर उडून प्रत्यक्षात जाणारच आहे. पण कायम टिकून राहणारी तर एकच गोष्ट ती म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. म्हणून नेहमी तुम्ही मात्र मनाने नेहमी श्रीमंत राहायला शिका. आणि नक्कीच मित्रांनो, ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीमध्ये कधी देखील विचलित होत नाही, ती नेहमी स्थिर राहते.
ज्या व्यक्तीला त्यांच्या सर्व इंद्रियांवर प्रभुत्व आहे, सुख दुःख लोभ माया क्रोध संताप ममत्व भय या गोष्टींचा त्याच्या इच्छेशिवाय त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. शुभ अशुभ या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या मात्र कधी ठरत नाहीत. प्रसन्नमुख अशी अपेक्षारहित अहंकाररहित आणि निस्पृह व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ असते. हे देखील नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, शिक्केवाले निंदक प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे मात्र नेहमी शिक्के मारत फिरत असतात. स्वतःच्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा मात्र त्यांना सोयीस्करपणे 100% विसर पडतो. एवढं मात्र नक्कीच खरे. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला नेहमी सन्मान देण्याचे आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची जास्तीत जास्त प्रमाणात क्षमता असते, ती व्यक्ती मात्र सर्वांना आवडणारे व सर्वांना प्रिय असते. कारण या दोन्ही गोष्टी माणसांचा स्वभाव मात्र उत्तम पद्धतीने नक्कीच सांगून टाकतात. बाकी मित्रांनो, प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट तर नक्कीच असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही देखील वाटणार नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मग मात्र मनुष्य नक्कीच म्हणू लागतो की मी भगवंतांचे एवढे केले आणि मी अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे कधी देखील समजत नाही की हा सर्व त्याच्याच तर कर्माचा परिणाम आहे. त्याला भगवंत किंवा संत तरी काय करतील. प्रत्यक्ष प्रारब्धाचा संबंध हा तर ध्येयापर्यंत असतो, मनाशी कधीच नाही. जो नेहमी संतांची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे मात्र प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने कधी देखील राहणार नाही. आणि आयुष्यात आभाळे एवढी उंची तुम्ही मात्र नक्कीच गाठा, पण कधीच जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला आपण मात्र मुळीच विसरू नये. एवढंच आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने समजायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे की आता मात्र काळ बदललाय. प्रत्यक्ष भावनाप्रधान स्वभाव हा मात्र आता गुण राहिलेला नाही, तो एक पद्धतीचा गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्यांच्यासाठी नेहमी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा नेहमी गैरफायदा घेत असतात. हल्ली कोण केव्हा हेकडपणा दाखवेल याचा मात्र भरोसा मुळीच राहिलेला नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी पदरी नेहमी तुमच्या अपयश आले की कोणी फारसे तुमच्याशी मात्र संबंध ठेवणार नाही. आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा तुमच्यासाठी बोलती होतात. तुमच्यातील चांगल्या गुणांवर सगळेजण नेहमी गप्प राहतील, पण तुमच्या दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुके देखील बोलू लागतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, 1 मिनिटाची सफलता प्रत्यक्ष काही पूर्णत्व काळासाठी आणि मागील काळात आपण जे काही प्रयत्न केलेले असतात त्याची मात्र किंमत देत असते. अर्थात तुम्हाला जे काही यश मिळणार आहे हे तर उत्तमच तुम्हाला मिळणार आहे, एवढं नेहमी स्मरणात ठेवून तुम्हाला नेहमी प्रयत्न करत जायचा आहे. बाकी माणसानं सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं तर आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग तरी काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच असतं. परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचंच असेल तर नेहमी ते परीस व्हावं, जिथेही जावं त्याचं मात्र नेहमी सोनं करून यावं, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि जीवनातील कोणत्याही दिवसाला आपण मात्र कधी देखील दोष देऊ नये, कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतो, चांगले दिवस तुम्हाला आनंद देतो, वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला उत्तम शिकवण देतो, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, पैसा हा तर मिठासारखा नक्कीच आहे. मीठ ज्या पद्धतीने नक्कीच जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते, पैसा तसा जीवनातला महत्त्वाचा एक भाग आहे. पैसा जर कमी असेल तर मग मात्र आपले जीवन अळणे आणि बेचैन होऊन जाईल, आणि तो गरजेपेक्षा जास्त झाला तर मग मात्र जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो. एक सुगरण जसे जेवणात प्रत्यक्ष मीठ योग्य प्रमाणात वापरत असते, तसाच एक व्यवहारी माणूस पैसा देखील आपल्या आयुष्यात
उत्तम रीतीने 100% हाताळत असतो एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजनच तर आहे. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला उत्तम पद्धतीने समजलं त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगामध्ये मात्र कोणी देखील नाही. शब्दाची सुद्धा एक आपली चव असते. बोलण्याआधी ती तुम्ही स्वतःची चाकून बघा. जर तुम्हाला ती स्वतःची चांगली वाटली नाही तर दुसऱ्यांना ती चांगलं कसं वाटेल याचा मात्र नेहमी आपण विचार करून नेहमी आपण मात्र शब्दांचा उच्चार नेहमी उत्तम रीतीने नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, जेव्हा एखादे काम मनुष्य समूहामध्ये करत असतो, जेव्हा कठोर वाणीचा त्याग करतो, प्रत्यक्ष करता आला पाहिजे त्याच पद्धतीने. कारण अशी वाणी दुसऱ्या बरोबर स्वतःचा देखील घात करू शकते. तुम्ही जे काही येथे पेराल तेच मात्र येथे उगवणार हा तर नियमच आहे. तुम्ही जसं बोलाल तसेच प्रत्युत्तर प्रत्यक्ष येते याची आपण मात्र भान ठेवावे. हे सूत्र तुम्ही नेहमी लक्षात आले म्हणजे मग विनाकारण कठोर आणि कडू शब्द प्रत्यक्ष बोलले मात्र कधी देखील जाणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी माणूस पैशाने तर जग जिंकू शकतो पण कोणाचं मन तो कधी देखील जिंकू शकणार नाही. तुम्ही लोकांचं मन जिंकू शकला तर लोक मात्र स्वतःच तुम्हाला अवघं जग जिंकून आणून तुमच्या चरणी ठेवतील. पैसा तुम्हाला जग मिळवून देऊ शकेल पण माणसं जोडून कधी देखील तुम्हाला देऊ शकेलच असं मात्र काही नाही. याचा अर्थ माणसाने पैसे कमवायला प्राधान्य देऊ नये असे तर काही नाही, परंतु माणसाने पैसा जोडावा. पण त्याने माणसे तुटत असतील तर मग मात्र जग जिंकण्याची आशा सोडून द्यावी हेच उत्तम. सुख तर फार लांबची गोष्ट आहे हे देखील आपण उत्तम रीतीने नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, सांड प्रत्यक्ष पाण्यातूनच कमळ हे मात्र प्रत्यक्ष फुल जन्मतो. मात्र ते सांडपाणी कधी देखील कमळाच्या स्वच्छतेला आणि सुंदरतेला स्पर्श मात्र करणार नाही. तात्पर्य एवढंच, तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर मात्र तुम्ही कधीच होऊ देऊ नका. वर्तमान किती देखील बिकट असला मात्र प्रत्यक्ष कालांतराने भविष्य सुंदर मात्र आपली होऊ शकते, अगदी कमळ या फुलासारखे. हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवून उत्तम रीतीने आयुष्य जगायचं आहे. आजचा हा संदेश आपण देखील पूर्ण ऐकलेला असाल तर प्रेमळ मित्रांनो, मीही तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील नक्कीच अशा संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद.